मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 47. बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. दादाजी दादीजी आम्ही आलो म्हणत जिया आर्या पापाजी आणि मम्मीजींच्या गळ्यात पडल्या. दुपारची वामकुक्षी संपवून नुकतेच बाहेर आलेले दोघेही गुडियांना घरी आलेलं पाहून खुश. अरे, तुम्ही दोघी अशा अचानक कशा आलात? दादाजींचा आश्चर्यचकित चेहरा. नातींना आनंद देण्यासाठी आनंदजींचे नाटक. राजीव झिरकॉनला गेला आहे तर सर्वांना घेऊन येणारच हे माहीत होतं. खुद्द रीमाजींनीच आईंना कॉल केलेला विनंतीचा. राजीव 10 दिवस नाही तर मेघा आणि मुलींना पाठवाल का? हवं तर नेक्स्ट वीकेंड पुन्हा येऊ दे माहेरी. लाडक्या सासूबाईंची विनंती. आई नाही म्हणणार तरी कशी? असंही मेघा फक्त शरीराने झिरकॉनवर उपस्थित होती. मन मात्र राजीवच्या अवतीभोवती घिरट्या घालत होते. आणि मनाच्या याच चलबिचलचा परिणाम की काय, सर्वांसमक्ष स्वतःच धाडकन परवानगी मागून मोकळी. नाव मात्र त्याचं पुढे केलं की अहो असं म्हणतायत की आम्ही त्यांच्यासोबत जावं. बाबांनी हसत दिलेल्या परवानगीनंतर सर्वच जण खो खो करत हसत होते तिच्या अधीरपणावर. हो, ॲक्च्युली जिया सोबतच मला वीकेंडचा वेळच मिळतो. अदरवाईज ऑफिस डेजमध्ये आम्ही हार्डली टाइम स्पेंड करतो. अँड नेक्स्ट वीक कॅनडा ट्रॅव्हल. सो मीच विचारणार होतो, पण सर्वांकडे पाहून समजावलं आणि शेवटच्या पणवर नजर तिच्याकडे आणि हसू गालात. हिची नजर बावरून खाली. आपल्या बायकोचे बेधडक बोलणे सांभाळून घेण्याची त्याची धडपड आणि सगळ्यांचे हास्याचे तुषार कायम. राजीव, सॉरी ना, तुमच्या क्रेझी मेघाला समजून घ्या. हळूच उचललेल्या नजरेने विनंती. मेघा, आप घर चलिए, फिर देखता हूं आपको. त्याच्या रोखलेल्या हसऱ्या नजरेचे म्हणणे. दोघांच्या नजरेतल्या खाणाखुणा, गप्पा, आईचं बरोबर लक्ष. घरात पाऊल ठेवल्यापासून हेच तर सुरू होतं दोघांचं. पाणी देण्याचं काम असो किंवा जेवण वाढण्याचं. बडीशेपही मीच देणार आणि गप्पा करत डायनिंगशीच रेंगाळणारी मेघा. त्याचंही तेच, तिच्या आसपास घुटमळणे. ती महिला मंडळ सोबत जेवत होती तेव्हा सोफ्यावर बसून बाबा आणि मिलिंदशी गप्पा करताना, बाल्कनीत उभं राहून कॉलवर बोलताना, ती बेडरूममध्ये गेली आहे कळल्यावर सहजच जियारियाच्या रूममध्ये डोकावत तिला शोधणारी त्याची नजर. सर्वांसमक्ष एकमेकांशी एक शब्दही न बोललेले आम्ही किती साधे भोळे असा आव आणणारे. पण नजरेतली ओढ लपावी तरी कशी, तेही आईच्या अनुभवी नजरेतून? अशक्यच. मेघाने बाल्कनीतील स्टँडवरून कपडे गोळा करून हळूच भरून ठेवलेली बॅग आईनेही पाहिलेली. गुलाबजाम काचेच्या डब्यात मम्मीजी, पापाजी, दीदी, जिजाजींनी मुलांसाठी काढून ठेवलेले तेही आईच्या नजरेने टिपले. आपल्या घरी जाण्यास अधीर मेघाचं मन. हसत हसतच आई विचारात हरवलेली. मी कोण अडवणार तिला? असंही तिच्या लाडक्या सासूबाईंचा फोन आलेला मला. राजीव 10 दिवस जात आहे म्हणून रागही व्यक्त केला आणि दिलगिरीही. मेघाला एकटी सोडून जात आहे म्हणून त्यांनाही वाईट वाटतंय, माझ्यासारखंच. मग राजीवच्या वतीने क्षमा मागत कळकळीची विनंती केली. मेघाला पाठवाल का मुलींसोबत? तेवढाच त्यांना थोडा जास्त वेळ एकत्र मिळेल. पण मेघा खरंच नशीबवान आहे. सुनेच्या मनाचा विचार करणारी सासू लाभणे, पूर्वजन्मीची पुण्याई आणि राजीवसारखा प्रेमळ नवरा. त्यांचा तरी जीव कुठे राहतोय मेघाविना? जियारियाचं नाव पुढे करत आहेत. राजीव, आम्हाला सर्व काही समजतं बरं. अहो जावई बापू, तुम्ही घ्यायला आला नसतात ना तर हीच पळून आली असती तिकडे. आईचं हसत थट्टा करणं आणि खुर्चीवरून उठणाऱ्या मेघाचा डायनिंगवर रोवलेला हात सटकलाच. धडपडणारच की मधुराने खुर्ची पकडली. आई, काही काय? दबक्या आवाजात लटका राग. त्याची तिची नजरानजर अन मिश्किल हसूची झलक चेहऱ्यावर.
आईला सांगूया, तुम्ही काल रात्री ऑलरेडी एकदा पळून माझ्याकडे आला होता. राजीव, ते आपलं सिक्रेट आहे, कोणालाही सांगायचं नाही. आणि दोघांचं लक्ष एकाच वेळी बाबांकडे. ते आपले मान खाली घालून हसू लपवण्याच्या प्रयत्नात. त्या दोघांचे रात्रीचे कारनामे माहीत असलेले अन पाठिंबा देणारे एकमेव बडी बाबा. आईस्क्रीम पार्लरमध्येच मुलींना समजावलेलं की डॅड सोबत हा वीकेंड घालवूया आणि नेक्स्ट वीकेंड हवे तर पुन्हा आजी आजोबांकडे येऊ. डॅड आपल्यासोबत खेळणार आहे हे कळताच जिया आर्या दोघीही घरी जाण्यास एका पावलावर तयार. तर अशी ही चौघांची प्रेमळ चौकट झिरकॉनहून मेहरा विलावर पोहोचली. माहेरून निघताना डोळ्यात एक टिपूसही नाही. उलट सर्वांना प्रसन्न हसत नेक्स्ट वीकेंड येते असं म्हणणारी मेघा. मॅडम, रात्रीपर्यंत धीर धरा जरा. मधुराने ओटी भरताना कानात दिलेली खट्याळ सूचना आणि बदल्यात नंडेचा फटका मिळाला तिला. उद्या संध्याकाळी सगळ्यांनी 7 वाजता ग्रँड हयातला यायचं आहे. राजीवने टेक्नोसिस सेलिब्रेशनचे आग्रहाचे आमंत्रण सर्वांना दिले. टेक ओव्हर सक्सेस तशी तर कॉर्पोरेट पार्टी, पण घरच्या सगळ्यांनाच खास निमंत्रण. गाडी पोर्चमध्ये थांबता क्षणी मुलींपाठी तीही घाईत उतरली. मेघा, रुकिये, बॅग्स. डिक्की उघडतच तिला हाक. बायको, जरा आमच्यासाठी थांबा, सोबत आज जाऊया, एवढंच त्याचं म्हणणं. काय हे, एवढ्याशा बॅग्स पण उचलणं जमत नाही? बाहुबली मेहराजी. दुसऱ्या पायरीवरून वळून बघत तिने मान तिरपी करत चिडवलंच. गेली पळून आत. तिचं वेणी झटकून वेडावणं आणि याच्या मनात हलचल. मेघा, उफ, ये अदाय, आपकी बदमाशियां बढ़ती जा रही हैं. प्रिन्सेस आणि क्वीन 2 बॅग्स घेऊनच पायऱ्या चढत होता. हातात ओझं होतं, पण मन हलकं हलकं, पाखरासारखं. ती जे आलेली सोबत. मम्मीजी, मी पण आले. आनंद व्यक्त करत तिची घट्ट मिठी. मला पण तुमची खूप आठवण येत होती. चेहरा उंजळीत धरतच बोलणे. अच्छा, झुटी, माझी आठवण की राजीवची? कानात हळुवार प्रश्न. हलकीशी प्रेमळ चापट मम्मीजींची आणि लाजरा चेहरा लपवायला कुशीही त्यांचीच. पापाजींच्या पाया पडून आशीर्वाद. घटकाभर जवळ बसत गप्पा. तुमच्यासाठी गुलाबजाम आणलेत, हळूच कानात सांगितलं. मम्मीजींची नजर चुकवत आणि पापाजींचे डोळे चमकले. डायनिंगवर बसून कबीर काव्याला एक्झिबिशन बद्दल भरभरून सांगणाऱ्या जिया आणि आर्या. तीही काही मिनिटे थांबलीच तिथे. काव्या आणि कबीर दोघांचे आभार मानले. कबीरने कन्सेप्ट ठरवण्यात मदत केलेली आणि काव्याने मॉडेल बनवण्यात. रात्री काहीतरी स्पेशल बनवूया, मस्त पार्टी करूया, एकत्र सेलिब्रेशन, हो ना मम्मीजी? उत्साहात त्यांची परवानगी घेत डिनर प्लॅन ठरवून मोकळी. आणि तेवढ्यात बागेत खेळणाऱ्या सिम्बाला ती दिसली. जोरात आवाज देत धावतच आत आला. तिच्यावर पाय रोवूनच उभा. प्रेमाने लखनवी साडीवर मातीचे पंजे. संभालो अपने इस छोटे बच्चे को, कल से ठीक से खाना ही नहीं खा रहा. तुम्हारे हाथ से खाने की आदत जो हो गई है, कल से तुम्हें ढूंढ रहा है और मुझे परेशान कर रहा था. मम्मीजींची गोड तक्रार. सिम्बाची दादीजींकडे पाहत थोडीशी गुरगुर. काय रे सिम्बू, असं करतात का? का जेवला नाहीस? खाली गुडघ्यावर बसतच त्याला कुरवाळले. चल आत्ता खाऊन घे. ती पुढे आणि सिम्बा पाठी. जिन्याखाली त्याला बसवत त्याच्या फूड डिशमध्ये आवडीचा खाऊ दिला. थोडा वेळ त्याच्या पाठीवरून हात फिरवत तिथेच बसली आणि मग सिम्बा राजे पटापट जेवू लागले. मम्मीजी, मी चहा ठेवते, रिधिमादी कुठे आहेत? तिचं किचनकडे जातच विचारणं. अरे, वो और गौरव शॉपिंग करने गए हैं. मम्मीजींनी हळूच डोळे मिचकावले तिच्याकडे पाहून आणि ती काय समजायचं ते समजली. आज दीदी आणि जिजाजी ड्राईव्हला गेलेले दिसत आहेत. असू दे, त्यांनाही एकांत हवाच ना. भाभीजी, अच्छा हुआ पा गए, हमारा मन भी नहीं लग रहा था. तिचा हात धरूनच भारती आणि विभा खुश.
किचनमध्ये काम करत गप्पा करणारं त्रिकूट. आणि तो तिथेच बसला निवांत सोफ्यावर, तिला न्याहाळत. तिच्या हसण्याच्या खळखळाटाने निर्माण झालेला आनंद, तिच्या हालचालींनी घरात जाणवणारं चैतन्य. कालपासून तिच्या नसण्याने काहीसं मरगळलेलं घर तिच्या गप्पांसोबत अचानक उत्साही जाणवू लागलं. सकाळी रुसलेली मॉम छान हसू लागली आणि मॉमच्या रुसण्याने टेन्शनमध्ये असलेले डॅडही रिलॅक्स झाले. प्रिन्सेसच्या चिवचिवाटाची खुशी ही काही निराळीच होती. पण ही इवलिशची राणी मेघा इकडे तिकडे नाचत होती. तिच्या पैंजणांच्या छुनछुनने नि बांगड्यांच्या किणकिणने घराला घरपण. मिनिटाला बदलणाऱ्या तिच्या भूमिका, सून, मम्मा, मामी, भाभी नि पत्नी, आणि एका भूमिकेतून दुसरीत अगदी लीलया शिरकाव. कालपासून मॉमने 50दा उच्चारलेलं वाक्य, बहू के बिना घर को रौनक ही नहीं, त्या शब्दांचा अर्थ या क्षणी उमगत होता. मेघा, आप हो वो रौनक, हमारे घर की हंसी खुशी सब आपके हाथ में है. आने से उसके आई बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. गुनगुनाए ऐसे जैसे बजते हो घुंघरू कहीं पे, आके पर्वतों से जैसे गिरता हो झरना ज़मीं पे. झरनों की मौज है वो, मौजों की रवानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. अरे पण मेहबूबा काही दृष्टीस पडेना. पदर खोचून अन वेणीचा अंबाडा करून तिने किचनचा ताबा घेतलेला. पापाजींची खूप दिवसांपूर्वीची मूग भजीची फरमाईश. शाळेतूनच तिने भारती दिदींना केलेला फोन, मूगडाळ भिजवून ठेवा. आणि आता मिक्सरला वाटताना हळूच दारातून बाहेर पाहिले. अगदी समोरच्या सोफ्यावरून एकटक बघणारी त्याची नजर. भुवया उंचावत गोड हसू दोघांच्याही चेहऱ्यावर. राजीव, बॅग्स घेऊन तिथेच बसलेत सोफ्यावर. वर जायचं ना. आता काय बायकोला असं एकाग्रपणे पाहत राहायचंय का? बदमाशजी, बायको आलीये घरी, इथेच राहणारी तुमच्याजवळ. जा, काहीतरी काम करा. पुन्हा एकदा वळून नजरेनेच सुनावलं आणि तो हलकेच डोळे मिचकावत सोफ्यावरून उठला. किती मस्त वाटतं इथे. आपलं घर, माझं किचन. कधी एकदा परत येते असं झालं होतं. काल संध्याकाळपासूनच रविवार दुपारची वाट पाहत होते. पण माझी विश जरा जास्तच स्ट्रॉंग होती. मी तर आजच परत आले. गेल्या शनिवारी नववधू म्हणून याच किचनमध्ये प्रवेश केलेला आणि 7 दिवस भुरकन उडून गेले. त्या दिवशी आईबाबांच्या आठवणीने मध्येच डोळ्यात पाणी येत होतं. आणि आज मी त्यांना आनंदाने हसत बाय केलं. बाप रे, खूप काही बदललं, पण छान वाटतंय. माझं घर, माझं कुटुंब, माझी माणसं. मन आता इथेच रमलंय. थोरा मोठ्यांच्या अखंड आशीर्वादाने सुपीक मृदा, समवयस्कांच्या थट्टा मस्करीची आनंदी ऊर्जा, छोट्यांच्या लाडाचं खतपाणी, सगळं काही जमून आलं. आणि मेघा नावाचं हे इवलसं रोपटं जोशींच्या अंगणातून मेहरांच्या अंगणात रुजलंच. आता मी इथेच फुलणार, इथेच बहरणार अहोंच्या प्रेमाच्या वर्षावात. तुम खुद भाग कर आ गई या भाई तुम्हें उठा कर ले आए? पाठूनच मिठी मारत रिधिमाचा हसरा प्रश्न. मी कशाला पळून येऊ? तुमचे भाई चाले मला घ्यायला, मग मी नाही कशी म्हणणार? भजीचं मिश्रण एकसारखं करत तीही लाजलीच गोड. व्हॉट, मैं आया था या आपने मुझे आने के लिए कहा? दीदींच्या पाठीमागून दारातूनच कडक शब्द आदळले कानावर.
वळून पाहिलं तर अहो आणि जिजाजी दोघेही किचनच्या दारातच. जिजाजींना पाहून गडबडली. काही काय? मी तुम्हाला कधी म्हणाले मला घ्यायला या? तुम्हीच तर म्हणालात तुम्हाला जिया सोबत विकेंडचा वेळ घालवायचा आहे, म्हणून तुम्ही आम्हाला घ्यायला आलात ना? नजर चोरत तिचं बोलणं. राजीव, पुरे ना, उगाच वाद नको, मान्य करा, नाहीतर भजी देणार नाही हा. टोपाच्या कडेशी हात पुसत हळूच नजरेने इशाराही केलाच. रिअली? रोखून पाहणाऱ्या नजरेला जास्तच धार. मेघा, आप तो झूठ पे झूठ बोल रहे हो. राजीव, मी जे बोलतेय ते अर्ध सत्य आहे. हा, म्हणजे आपल्या दोघांनाही सोबत वेळ तर हवाच आहे. मग मी म्हणाले काय की तुम्ही म्हणाले काय, सगळं सारखंच ना. असंही एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह. दोघांचे नजरेनेच शीतयुद्ध की डोळ्यातून बरसणारं रागरूपी प्रेम. भाई, किसको किसने बुलाया इज नॉट इम्पॉर्टंट. खुशी तो ये है कि मेघा इज बैक. आनंदात भाभीचा हात धरणारी रिधिमा. अरे छोड़ ना राजीव, लेट्स एन्जॉय मेघाजी के हाथ के भजी. गौरवने राजीवच्या खांद्यावर हात ठेवतच बोलणे. गौरवने त्याला खेचून बाहेर नेले आणि रिधिमा मेघाचे हसू उकळणाऱ्या तेलात भजी सोडताना येणाऱ्या चुरचुर आवाजात मिसळलं. हे बघ, ऑइल कमी झाले, खा आता शांतपणे, काही अनहेल्दी नाहीये, ॲटलिस्ट 2 तरी खाच. कबीरच्या प्लेटमधली भजी तशी तर फारशी तेलकट नव्हतीच, तरीही त्याच्या समाधानासाठी टिश्यू पेपरला पुसून देत वरून गोड दमही दिला. मम्माने त्याला दिलेल्या 6 भजीपैकी 4 स्वतःकडे काढून घेतल्या हक्काने. तो जास्त खाणार नाही हे माहीत होतं. 2 खाव्याच लागतील हा हट्टही. आभारी हाय. कबीरचं हलकसं हसत आभार प्रदर्शन अन हिने कपाळावर हात मारला. अरे, ते आभारी आहे असं असतं आणि ऑल द टाइम सगळंच काही मराठीत बोलायचं नसतं. नुसतं थँक्स म्हणालास तरी बस. तिने खुदकन हसत समजावलं. बट आय वॉन्ट टू स्पीक मराठी परफेक्टली. त्याचंही मत बरोबर. अरे, मराठी बोलताना तू इंग्लिश वर्ड्स आधेमध्ये वापरू शकतो. हे असं एकदम छान मराठी एक्झाममध्ये लिहायचं. अदरवाईज डे टू डे बोलताना आम्ही खूप सारे इंग्लिश वर्ड्स यूज करतो. लाईक चेअरवर बस, गार्डनमध्ये खेळूया, बॉलला जोरात किक मारायची. सो मेनी इंग्लिश वर्ड्स मी वापरले. आय फील प्युअर मराठी कोणीच बोलत नाही. आर्याचा अफलातून सल्ला अन जवळून जाणारी मम्मा थांबलीच. आर्या, त्याला काहीही सांगू नको. तो ट्राय करतो आहे नवीन लँग्वेज शिकायची आणि त्याला चांगलं सजेशन द्यायचं सोडून मिसगाईड करू नको. मम्माच्या ठणकावून सांगण्यावर आर्या एक क्षण चकित होऊन पाहत होती आणि पुढच्याच क्षणी हसत होती. जियाचंही ओठांवर हात ठेवूनच खुदुखुदू. हसायला काय झालं? मेघाने आर्याला चिडूनच विचारलं. मम्मा, यू शुड से कबीर नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला चांगले शब्द सुचव, चुकीचे मार्गदर्शन करू नको. जियाने मम्माचे इंग्रजी शब्द मिश्रित वाक्य शुद्ध मराठीत बोलून दाखवले. हां, ठीक आहे, समजलं मला. मेघा ही गालात हसत तिथून दूर झाली. व्हॉट हॅपन्ड? इज आंटी अपसेट विथ अस? आर्या काही हसण्याचं थांबेना आणि मामी किचनकडे गेली हे पाहून त्याने काळजीनेच विचारलं. अरे कुछ नाही, जस्ट एन्जॉय भजी अँड मराठीचं टेन्शन घेऊ नको रे. तू कसंही बोल, मला नक्की समजेल. भजी तोंडात टाकतच तिचा विश्वास देणं आणि प्रथमच त्यानेही प्लेटमधील भजी उचलली. कबीरचा भजी खाण्याचा अद्भुत क्षण आर्याने टाळ्या वाजवून साजरा केला आणि काव्याने हे क्षणचित्र मोबाईलमध्ये साठवून घेतले.